अरे काय डोक्यावर पडलायस का? रात्री गोष्ट घडल्यानं मला आता सांगतोय काय? याच्या आईला त्या देशमुखाच्या. बरं एक काम करतो स्वामी, तो दिवसा घर फोडतोय, मी रात्रीच घर फोडतोय. लक्षात आहे ना व? हा, बाहेरच्या गावातनं माणसं आणतो, बरोबर माझं मी मॅनेज करतो. तू टेन्शन घेऊ नको, तू लय पुढं करू नको बरं का तिथं. हा हा, तू सगळं आहे ती पाठीमागचं सगळं सांभाळ. हा, त्याच्या आईला त्या देशमुखाच्या मागणं सारतो अशी मिरच्याने लिहून. हा चल. हा हा, तू सारखा मला फोन करत जा. हा चालते. हा ए चल, तुला सांगतो. बंड्या, ए बंड्या, बोला की भाऊ. अरे जाधवाच्या शाळेत नवीन मॅडम आल्या म्हणा, लय झाक आहे. मला देव्या दिवटे बोलला आणि फोटो बी दावला तिचा. अहो भाऊ, इथं गांडीला घासायला निवडणूक आल्या त्या, कुठं मॅडम फॅडम बघत बसला तुम्ही? किती कामाला आली ती माहिती आहे का? ते काय कामासाठी बोलवलं ते बोला आधी. ते बी आहे म्हणा. बरं बंड्या, एक महत्वाचं काम आहे. बोला. दादा बोललाय बंड्याच करू शकतो. बोला. हे घे 20,000 रुपये, आणि उद्या खाल्ल्या आळीला सभा झाली की गुमान वाटून टाक. आणि अजून एक काम आहे बघ, उद्या तुला एक आबाळ हेपलायचं आहे. कुठलं? दूध सण काढलाय म्हणून उठीव. गावात सगळ्यांनी रोजगार धंदा पाणी मिळणार. उठीव सगळीकडे. आयडिया भारी आहे भाऊ. उद्या बघा कसं आबाळ ह्या पालतो. नमस्ते. अरे बंड्या, तू मग आला स्टाफ रूम मध्ये आज कोणच दिसत नाही. ये की बंड्या, मध्ये ये. आलोच. काय मग सविता, काय म्हणतेस? अय, असं वळायला काकडे का तोंड केलीस ग? हा, मी बोर झाले इकडे बंड्या. अरे तू बोर झाली, मग काय करूया? चल ना कुठेतरी फिरायला जाऊ. अरे मग आमच्या गावात तुला फिरायला आवडेल का? हो आवडेल. ओके, मग काम करूया, आपण जाऊया आपल्या मळ्यात, जाऊया डाळिंबाच्या बागेत जाऊया. अजून लय भारी भारी ठिकाण आहे ती, तुला येईल मजा. नक्की जाऊ. हा चल, जायचं का? हो, माझे तास तसे झालेत. बर, आपण एक काम करू, घरी जाऊ, मी चेंज करते, लगेच निघू. चालेल, काय हरकत नाही. चल.
काय गो काय आलं काय नाही असंच. मग असं काय केलं थोबड? मी PhD करते आणि माझा विषय आहे गावाचं राजकारण. मग काय? पण मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. मला मदत हवी होती. तू कोणाला ओळखतोस का? घ्या म्हणजे कसं झालंय माहिती आहे का तुला? पॅन्टीत लंगुटा आणि गावाना म्हणून कोणाला विचारू का? म्हणजे त्या आमचं गावाकडची म्हण. आता ते तुला सांगत बसलं म्हणजे झालंच. ते जाऊन दे. माझं नाव काय? बंड्या. नुसतं बंड्या नाही ग, बंड्या पेप्सी. म्हणजे कसं गावातलं सगळं राजकारण आहे ना आपल्याला सगळं माहिती आहे. इकडचं तिकडचं खालचं वरचं कोपऱ्यातलं काटकोन त्रिकोण चौकोन मला माहित आहे. मग तुला करतो ना मदत. एवढं काय त्याच्यात? खरंच? खरं म्हणजे काय? मारुतीची शपथ आणि तुझी पण शपथ. यायला मला सांगते. थँक्यू बंड्या. हॅलो. अगं स्नेहा ऐक ना, माझा फ्रेंड आहे ना बंड्या. हो, तो मला माझ्या PhD कंप्लीट करण्यामध्ये मदत करतोय. मी किती खुश आहे तुला काय सांगू. हो आता ते सगळं जाऊ दे, मला जायचंय. बाय. सूर्यवंशी सर. अय सूर्यवंशी सर. मास्तर मास्तुर रे. आईला खपलं. अय्या बंड्या तू. सरांनी बोलू. अरे ये की आत. सर आहेत नव्ह का? हा ये बस आलेच मी. ठीक आहे ठीक आहे. बोलू आयले सर इथे का नाही? अरे धर. सरांनी बोलू. काय काम काढलंस माझ्या वडिलाकडं? आयला म्हणजे सर नाही वाटत. हे बघ मतदानाचं काय माहिती. उद्या सकाळी येतो. अरे थांब की जरा. ते माधुरे काम आहे मतदानाचं. तुझं काय मध्ये मध्ये मी जातो म्हटलं ना. चल. अरे मी आधी वोटिंग कार्ड काढले. सांग कोणासनी मतदान देऊ? जाधवासनी का देशमुखासनी? माधुरे ए माधुरे. हे बघ आपण देशमुखांची माणसं. आपण दादांची माणसं. जाधवासनी मतदान करायचं नाही. कळलं? चल आता यायला अजून नाहीच काय. वोटिंग वाल्यासनी सगळं मिळते. मग मला काय मिळणार? तुला रे हे बघ माधुरे. ए माधुरे बोल की. तू आपली आहे. सगळ्यासनी 500 1000 तुला 1500. अजून काय पाहिजे सांगू शकतो बघा. मला ना तू पाहिजे. मीच देणार तुला. अव्वा देणार मला? अगं दिलं. बोल काय पाहिजे तुला सांग. मला ना हा? मुका पाहिजे. अवघडच झाला ते. मुका पाहिजे? होय. खरंच काय? तो पण वटावर. इकडे आणि तिकडे हे झाली आता. माधुरे तुला हॉटावर मुका दिला. जे मला लवकर कोण बघत नाही तोपर्यंत. ऐक आधी लगीन आपल्या ग्रामपंचायतीचं मग आपल्या मुखियाचं. ठीक आहे चल. अरे थांब की जरा. अगं ऐक ना माधुरे. आधी आपण मतदान करायचं. मतदान केलं की दादा निवडून आलेच. आणि दादा निवडून आले की तुला मी मुका दिला. एक काम कर माधुरे. हा बोल ना. पाण्यात की असं पाणी पाहिजे? आलेच. ये लवकर ये. अय्या बंडा गेला म्हणतो. आता माधुरी बंड्याला चिकटल्या आणि बंड्या सविताबाईला. आणि इकडे इलेक्शनची जशी जशी डेट जवळ येईल तशी तशी रानं तापू लागली बरं का. आता बघूया पुढं काय कोया उठतंय ते.